सुप्रभात मित्रांनो, मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अक्षय आणि रमा खोलीत येत असतात आणि अक्षय बोलतो की लवकर झोपून घ्या, उद्या खूप मस्त दिवस जाणार आहे. तर इकडे विचार करत रमा बोलते की पण त्या चिठ्ठीमध्ये रेवाचंच नाव कसं आलं. अक्षय सांगतो की तुला काय करायचं आहे, पण ते काही पण असू. तर रमा बोलते की मला काय करायचं म्हणजे मला बघायचं आहे, माझ्या डोक्यात विचार येतोय म्हणून मी बोलली. तर अक्षय बोलतो की थांब, मग तुझ्या सगळ्या प्रश्नांचे उत्तरं भेटेल तुला. तर अक्षय तिला एक एक चिठ्ठी काढायला लावतो. तर रमा एक एक चिठ्ठी काढून बघते, तर त्या सगळ्या चिठ्ठीमध्ये रेवाचंच नाव होतं. तर रेवा लगेच रमा बोलते की मला माहीतच होतं तुम्ही काही ना काहीतरी असं करणारच म्हणून. मी मुद्दामच करतोय ना, मग तुला काय एवढा प्रॉब्लेम आहे? तुला काही होतं का जर ती काम करत आहे म्हणून? वाकड्या माणसांसाठी आपल्याला पण थोडं वाकडं करावंच लागतं ग. इकडे अक्षय बोलतो की बरं जाऊ दे, तू झोप आता, उद्या खूप मज्जा येणार आहे. तर ते बोलून अक्षय झोपून जातो. तर इकडे दुसऱ्या दिवशी रेवा ही किचनमध्ये जाते आणि बोलते की ओ गॉड, एवढे भांडे आहेत आणि मी एकटी कशी घासणार एवढी भांडी. आणि नळ ऑन करते तर त्या नळाला पण पाणी नसतं. तेवढ्यात इकडे लगेच अक्षय येतो आणि बोलतो की तू काम पण सुरू केलं का? तर रेवा बोलते की हो, हे सगळे भांडे धुवायचे आहे पण पाणीच नाही आहे, मग काय करू? तर इकडे कॉक बंद करून अथर्व हा मनातल्या मनात बोलतो की आता तुझं खरं रूप समोर येईल, मेन कॉकच मी बंद करून ठेवलेला आहे, आता बस बोंबलत. तर अक्षय सांगतो की पाणीच नाही येणार, दिवसभर म्युन्सिपाल्टीचा मेसेज आला होता. तर रेवा बोलतो की तर मी भांडे कशी घासणार? तर अक्षय सांगतो की कशी घासणार म्हणजे इथे बाहेर एक टाकी आहे, त्याच्यात पाणी भरून ठेवलेलं आहे, असं झाकण उघडायचं, बादली घ्यायचं, भर पाणी आणि घेऊन ये. तर रेवा बोलते की मी एकटी कसं करणार तेवढं सगळं? तर अक्षय बोलतो की का नाही जमणार, तिकडं करायची ना सगळं, तिकडं बादल्या बनवून पाणी आणायची, घर झाडायचे, मग इथं का नाही जमणार, ते आता करते. तर इकडे रेवा बाहेर ही बादली घेऊन आलेली असते आणि ती टाकीचं ते झाकण उघडत असते, तर तिला ते उघडत नसतं. तर उघडून ती त्यातून पाणी काढत असते. तर इकडे पाणी काढत असताना तिच्याकडून ती बादली सांडते. तर तिला खूप मोठं टेन्शन येत असतं. तर ती दुसरी बादली घेते आणि त्या मग्ग्यानी पाणी भरत असते ती. तर तेवढ्यातच इकडे अभि येतो आणि तो बोलतो की अरे काय करते रेवा तू, हे सगळं काय चाललंय? तर रेवा बोलते की अरे मला टास्क दिलाय ना सगळ्यांनी, म्हणून मला हे करावं लागतंय. तर अभि बोलतो की कसला टास्क हा, पण तू हे सगळं का करतीये? तर रेवा बोलते की घरात पाणी नाही आहे म्हणून बादलीने पाणी घेऊन जाते मी. तर अभि बोलतो की तू थांब, तू नको काही करू, मी भरतो. तर रेवा बोलते की इट्स ओके, मी करते अरे अभि. तर अभि बोलते की तू हो मागं, मी भरून देतो तुला. तेवढ्यात तिथे अक्षय येतो आणि तो बोलतो की अरे तू का बादली उचलतोय, करू देत तिला काम. तर अभि बोलतो की काय चाललंय, हे कशाला करायला सांगतोय, तिला नाही जमणार हे. तर अक्षय सांगतो की तिला उद्या लग्न करायचं आहे, तिला संसार करायचा आहे तिच्या स्वतःचा, मग तिला हे सगळं करावंच लागेल आणि ती एक वर्किंग वुमन आहे. तर अभि बोलतो की मला काही कळत नाही का, तू हे सगळं त्रास देण्यासाठी करतोय ना? तर अक्षय बोलतो की आम्ही त्रास कशाला देऊ, ती काम करते तर तुला काय प्रॉब्लेम आहे? तर अक्षय सांगतो की अरे तो माझा मित्र नवीन अथर्व आला आहे ना, अरे तोच मग नवीन नवीन गेम काढतो, मग तो आणि मग त्यांनी पण हीच गेम काढली, त्यांनी चिठ्ठ्या पाडल्या आणि त्या चिठ्ठीत हिचं नाव आलं. मग टास्क असा होता की घरातली सगळी काम करायची, तर त्यामध्ये तिचं नाव आलं. तर काय करणार याच्यात? आधी मी आणि रमानी पण एक नोकर म्हणून आमचं टास्क पूर्ण केलं होतं ना आधी, तर हिचं टास्क आहे, मग तिला ते करू देत ना. ते रेवा बोलते की प्लीज तुम्ही दोघं प्लीज भांडू नका ना, मी माझं काम मॅनेज करते, तुम्ही फक्त भांडू नका. आणि अभि तू माझ्यासाठी फक्त एक काम कर, माझा पाय दुखतोय म्हणून मला हिल्सने ही बादली उचलता नाही येणार, म्हणून तू मला फक्त चप्पल आणून दे. तर लगेच इकडे अभि बोलतो की हो. तर अक्षय सांगतो की थांब, तू नको जाऊ, तू कुठं रेवा, तू बिन चप्पलचीच तशी जा, कारण जर तू चप्पल घातली परत तुझा पाय मुरगाळला तर तू म्हणशील की परत मला हे काम नाही करायचे, म्हणून परत तुझा टास्क इनकम्प्लीट असेल. तर इकडे ती बादली भरत असते. तर लगेच इकडे अक्षय बोलतो की अरे एक एक काय भरतीये, दोन्ही भर ना, म्हणजे तुझा नीट बॅलेन्स होईल, तुला चालायला ते मस्त होईल ना. थोड्या तिकडे रमा रूमच्या बाहेर येत असते, तिच्या मागून अथर्व हा लगेच येतो आणि त्या दोघांची मज्जा बघत असतो. तर इकडे रेवा ही दुसरी बादली पण भरत असते.
अथर्व सांगतो की मस्त वाटतंय ना तुला हे काम करून. मला माहिती आहे रमा की तुझा अजून पण माझ्यावर विश्वास नाही आहे, आय नो. पण ज्या मुलीने तुम्हाला सांगितले की खूप कष्ट केलेत माझ्याकडे, म्हणजे तिला आम्ही करायला लावायचो, ते तळावरून पाणी आणायला लावायचो, घरात धुणेभांडी काढायला लावायचो, तिला कष्टाची सवय आहे. त्या मुलीला एक बादली पण तिला आणता येऊ नये का? तूच विचार कर, बाकी माझं काहीच म्हणणं नाही आहे आता. इकडे ती जात असताना अक्षय बोलतो की कुठं चालली, ते झाकण लाव ना नीट. इकडे ते बादली घेऊन तिला 2 बादली उचलून घेत असताना त्याच्यातून थोडं पाणी सांडत असतं. तर इकडे मनातल्या मनात रमा बोलते की अथर्व हा खरं बोलतोय काढणू. जर कष्टाने खरंच दिवस काढले असते तर तिला आता ती बादली पण उचलता, एक बादली उचलायला एवढी जड का जाते? देवाने त्या टायमिंगला आम्हाला ते सांगितलं ते खोटं होतं का? जे तिला दाखवायचं होतं तिने मग तेच दाखवलं का आम्हाला? हे अथर्वला घरात घेऊन आले म्हणे पूर्ण शहाशिना करूनच त्यांनी इथे आणलेलं आहे आणि यांचा पूर्ण विश्वास आहे माझ्यावर आणि माझा पण, म्हणून मी विश्वास ठेवू का याच्यावर? म्हणून खरंच हे रेवा चुकीचं असेल. तर इकडे उंबरठ्यात ठेवून ते पाणी ते सांडते ती. तर रेवा बोलते की माझं कंबर. तर लगेच रमा बोलते की काही ग रेवा, एवढ्या पाण्यात तुझं भांडी घासून होणार आहे का? तर रेवा सांगते की नाही होणार तर मग तू आणून दे ना मला. रमा बोलते की पण अरे आज तुझ्यावर टर्न आहे म्हणून तूच कर ना सगळी. तर रेवा बोलते की रमा तू प्लीज माझं ऐकून घे, मी नाही करत हे सगळं काम. मी एकदा सांगितलं ना, मी खूप त्रास होतोय मला आणि मी हे सगळी कामं नाही करणार. तर अक्षय सांगतो की चला चला कामाला लागा, परत बादली भरून आणा आता मागून चला. तर रेवा ही जोरात ओरडून बोलते की मी एकदा सांगितलंय जसं की मी नाही करणार हे. दिवशीच तू बोलली होती ना की तू लखलखीत घर ठेवशील म्हणून, मग कर ना आता, कर ना हे भांडी धू की. चिडचिड करत बोलते की मला नाही करायचंय, मला त्रास होतोय, जर मला करायचंच ठरलं तर मी मेड लावीन माझी. तर अथर्व सांगतो की आपलं ठरलंय की हेल्प नाही घ्यायची कोणाचीच आणि मेड तर नाहीच नाही. तर लगेच इकडे रेवा बोलते की रमा तू प्लीज मेड बन, मी तुला पैसे देते आणि तुला ही सगळी कामं करायची पण सवय आहे. तर इकडे जोरातच अक्षय ओरडतो की ऐ. तर इकडे अथर्वला पण धक्का बसतो. तर रमा बोलते की नाही काही ठीक आहे, कारण आत्तापर्यंत ना तिने मला फक्त मोलकरींचाच ठेका करून धरलेला आहे. आज मी तुला या प्रश्नाचं उत्तर देणार रेवा. तर तेवढ्यात रमा ही ती बादली उचलते, ती सगळी बादली रेवाच्या अंगावर ओतून देते. इकडे ते बघून अथर्व आणि अक्षय हे हसत असतात. रेवा बोलते की रमा तू माझ्याशी अशी वागली आहे. तर रमा बोलते की मी मालकीण आहे ह्या घराची म्हणून मला कामं नाही सांगायची, समजलं? तर रेवा बोलते की तू माझ्यावर. तर लगेच रमा बोलते की गप ग तू, आता मला असं वाटते की जोरात आता 2 ठेवून देवा इथेच. तसं नाही करणार, कारण मी माझा हात खराब का करू? तर रेवा बोलते की मी तुला फक्त मदत करायला सांगतेय रमा. तर रमा बोलते की मी खूप मदत केली आधी तुला आणि मला त्याचं फळ काय मिळालंय? खोटेपणा. ना मला पटायला लागलं आहे की अथर्व हा बरोबर आहे आणि तू चुकीची आहे. तर इकडे लगेच अथर्वला आनंद होतो. अगं अन्याय केल्याचा फक्त दिखावाच करत होती, फसवलंय आम्हाला, आमच्या भावनांशीच खेळली, म्हणून तुला काय भेटलं आत्तापर्यंत? ते मनातल्या मनात अथर्व सांगतो की वा क्या बात आहे. आता मला फक्त काहीच ठरलं नव्हतं, फक्त ह्या फॅमिलीमधून फक्त रमाच माझ्या अगेन्स्ट होती. आता तिने पण माझा विश्वास बसलाच तिच्यावर. जो माझ्यावर विश्वास करतो तो कामातून जातोच जातो. इकडे जान्हवी ही हॉलमध्ये रील बनवत असते. तर तिकडून रमाकांत येतो आणि तो मधून पास होतो. तर जान्हवी ओरडत म्हणते की काय हो तुम्ही, माझी रील चालू होती ना. तर त्यांना बघून इकडे जान्हवी हसत बोलते काय हो कुठं चाललंय तुम्ही एवढे मस्त आवरून? तर लगेच रमाकांत बोलतो की तुला समजत नाही का, बाहेर जाणाऱ्या व्यक्तीला टोचत नाही कधी. जान्हवी बोलते की तुम्ही त्या एला भेटायला चाललाय का? तर रमाकांत बोलतो की ए कोण? तर जान्हवी बोलते की तुमच्या मोबाईलमध्ये तो एजंट फिक्स आहे ना, तो एजंट. तर रमाकांत बोलते की नाही मी तुला तो सांगितलं होतं ना की आज एक प्रोग्राम आहे मला म्हणून, तर तुला पण येते का? तर तशी पण तू आवरलेलंच आहे ना. तर जान्हवी बोलते की नाही मी कशाला येऊ, तुम्ही ते आले तर उगाच माझे 3 तास वाया जातील. तर तिथे आजी येते आणि तो बोलते की काय ग जान्हवी कुठं गेला हा रमाकांत? तर लगेच इकडे जान्हवी सांगते की ते टेकडी अभियान संदर्भात एक प्रोग्राम आहे ना, तिथे गेलेले आहेत ते. जान्हवी बोलते की आजी तुम्हाला असं वाटत नाही का हल्ली खूपच ते बाहेर जायला लागले कलरफुल ड्रेस घालून आणि परफ्यूम मारून मस्त? तर आजी बोलते की जेव्हा तो छोटा होता ना तेव्हापासूनच त्याला निसर्गासोबत खूप आवड आहे. जान्हवी बोलते की अच्छा, म्हणजे निसर्ग नावाच्या मुलीवर प्रेम आहे का त्यांचं? तर आजी बोलते की जान्हवी अगं निसर्ग म्हणजे नेचर ग, मुलगी नाही. माहिती, पण तुम्हाला वाटत नाही का ते रोज बाहेर जातात? मला तर वाटतं काहीतरी तांदूळ शिजत आहे. आजी बोलते की तांदूळ नाही ग, डाळ शिजत असते. आजी बोलते की अगं जान्हवी तू रमाकांतवर संशय घेते का? जान्हवी बोलते की हो.
जे ते वागताय तसं आहे म्हणून मी म्हणतीये तशी. ते घरात कोणीही वाईट वागू शकतं पण रमाकांत हा कधीच वाईट नाही वागणार, कारण त्याची झाडं, तो आणि त्याची ही पॉप्युलेशन, बस त्याचंच एवढं जग आहे. नाकापुढे सरळ चालणारा मुलगा आहे. तर जान्हवी बोलते की मी पण तेच बोलते की तो नाकावर पुढे एक सरळ एक मुलगी आली तर मग काय करते. जी बोलते की काही पण फुकट काही बोलू नको, ते तुझे सासरे आहे. ते तिथून आता आयाजी निघून जाते. तिकडे मनातल्या मनात जान्हवी बोलते की पण जाऊ द्या, मला काय करायचं, आपण रील बनवूया. तिकडे रूममध्ये अक्षय आणि रमा येतात आणि अक्षय बोलतो की आता पटलं का तुला की तुझी मैत्रीण ती रेवा खोटी आहे आणि अथर्व हा खरा आहे. आत्तापर्यंत असं वाटत होते की तिच्या मागच्या आयुष्यात तिला काय काय करावं लागलं म्हणून ती अशी वागत होती. नाही, तिचे विचार ना आधीपासूनच असे होते. मला आत्ता समजलं ते. किती प्लॅनिंग केली होती आधीपासून ते आत्तापर्यंत. एवढी प्लॅनिंग कोण करतं. तर लगेच अक्षय सांगतो की तुला मी सांगतो मग मला तेच अथर्व सांगायचा प्रयत्न करत होतो ना. तर रमा बोलते की मला आता खरंच माझ्या स्वतःचाच राग यायला लागलाय. का आंधळा विश्वास मी तिच्यावर का ठेवू शकते आणि कसं काय ते झालं. अक्षय सांगतो की आता प्लीज अथर्व ते सांगतोय ते ऐक, आणि तो थोडा राग ना बाजूलाच करतो. जेव्हा मला ते दोघे एकत्र दिसायचे तेव्हा मला वाटायचं की हा मुलगा चांगला नाहीये, आणि त्या टायमिंगला मी रेवाला सांगितलं पण होतं की हा मुलगा चांगला नाहीये म्हणून, पण ती हट्टी होती खूप, तिने नाही ऐकलं माझं. तू एवढं लक्षात करून घे की ज्या माणसांना बदलायचं असतं ना ते खरं बदलतात. तुला असं वाटतंय की जो आधीचा अथर्व होता तो आधी तुझ्यासारखा वागतोय का? नाही ना. बोलते की आता तुम्ही बोलत आहे तर मग तो बदलला असेल नक्की. आपल्याला एक माणूस कधी पहिल्या भेटीत हा नीट वागतच दिसत नाही, नंतर त्याच्या मनातलं मत बदलावं लागतं. तर अक्षय सांगतो की आणि ते तुला बदलावं पण लागल. बदललेला आहे मग आपल्या मनातलं पण आपल्या मत बदलावी लागतील आपल्याला. सगळं जाऊ देतो तर आपल्या बिझनेसमध्ये पण इन्व्हेस्ट करणार आहे. तो आपल्या मुरंबाला पण हेल्प करणार आहे आणि म्हणून आपण आता त्याच्यावर फोकस करूयात. मग बोलते की मला आता काहीच समजत नाहीये काय करू, पण तुम्ही जे काही करणार आहे ते विचार करून करा प्लीज. अक्षय सांगतो की आता आपल्याला अथर्वशी विश्वास ठेवण्यापुरतं वेगळं काहीच नाहीये, म्हणून आता आपण अथर्ववर विश्वास ठेवूयात. तर इकडे अथर्व हा रमा आणि अक्षयच्या रूममध्ये येतो आणि मनातल्या मनात बोलतो की आता तुम्हाला मी कसं बाहेर काढतो ना दोघांना, फक्त तेवढं लक्षात करा. तर तेवढ्यात तो फोटो पाडून ते फोटोचे 2 तुकडे होतात. तेवढ्यात ते रमा बघतील. तर रमा सांगते की मला माहिती होतं की तू बदलणार नाही आहे आणि तू बदललेला पण नाही आहे, आणि म्हणून ना तू जे आम्हाला तोडण्याचा प्रयत्न करतोय ना ते सहजासहजी एवढ्या लवकर तुटणार नाही आमचं. तर अथर्व सांगतो की बघू आता येत्या 1 महिन्यात मी तुम्हाला नाही मोडलं तर नावाचा अथर्व नाही. तर रमा बोलते की बघूया आता कोण कोणाला तोडतंय. जर तुला त्या 1 महिन्यात मी खाली गुडघे टेकवले नाहीत आमच्यासमोर तर मी पण नावाची रमा नाही. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा भाग कसा आवडला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या मराठी मावळं चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.